आणि यानंतर एक हादरवून सोडणारी बातमी। विवाहबाह्य संबंधांमुळे पतीनं पत्नीची किंवा पत्नीनं पतीची हत्या केल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल। मात्र पत्नीनं पतीचा अडसर दूर करण्यासाठी थेट पतीला विजेचा शॉक दिल्याचं हे केवळ तुम्ही सिनेमात पाहिलं असेल। मात्र हे प्रत्यक्षात आपल्या यवतमाळमध्ये घडलंय। नेमकं काय घडत होतं या पतीसोबत पहा या रिपोर्टमध्ये। प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक। अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट। पत्नीची क्रूरता, पती थोडक्यात बचावला। पत्नीनं आपल्या प्रियकरासाठी थेट पतीला आयुष्यातून उठवण्याचा भयानक कट रचला। यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या पंगडी गावात गजानन मोरे आणि कवडी मोरे या नवरा बायकोच्या आयुष्यात विष्णू आत्रामची एंट्री झाली। विष्णू आणि कवडीनं गजाननचा मग काटा काढायचं ठरवलं। गजानन मोरे आपल्या घरात गाढ झोपेत असताना कवडी मोरेनं प्रियकर विष्णू आत्राम याच्या सांगण्यावरून रात्री 2 वाजता विजेच्या वायरला ॲल्युमिनियमची तार जोडली आणि झोपलेल्या गजानन मोरेला विजेचा शॉक दिला। अंगातून विजेचा प्रवाह जाताच गजानन यांना मोठा झटका बसला। सुदैवानं या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले। मात्र या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे। पत्नीनं जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं लक्षात येताच आता पत्नी विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली। यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे। गजानन वसंता मोरे याचे पत्नीचे त्याच्याच गावातील विष्णू कवडू आत्राम याच्याशी प्रेमसंबंध तयार झाले। प्रेमसंबंधामध्ये फिर्यादीचा अडथळा नको म्हणून फिर्यादीची पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी फिर्यादीला मारण्याचा कट रचला आणि फिर्यादी झोपेत असताना इलेक्ट्रिक वायरने त्याला शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली। गजाननला आपल्या पत्नीच्या आणि विष्णू आत्रामच्या विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागली होती। त्यांनी वारंवार यावर आक्षेपही घेतला होता। घरात वादावादीही झाली होती, पण हा वाद थेट जीवावर बेतेल असं गजानन मोरेंना स्वप्नातही वाटलं नव्हतं। अनैतिक संबंधांच्या हव्यासापोटी संसाराची राख रांगोळी करण्याआधी एकदा आपल्या जोडीदाराचा जरूर विचार करा, अन्यथा कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेली एक चूक तुम्हाला उद्ध्वस्त करायला पुरेशी आहे। संजय जाधव, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।